हॅलो, नमस्कार सर्वांना. आपलं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन यूट्यूब ब्लॉगवरती. आणि आज आपण पाहू शकता, आज माझा स्वयंपाक झालेला आहे. स्वयंपाक म्हणण्यापेक्षा आज आपला नैवेद्य तयार झालेला आहे. आपण म्हणाल की कशाचा नैवेद्य, कुठं दाखवायचा आहे नैवेद्य? तर हे आहे भात आणि मलिदा. आता आपण ओळखलाच असाल की भात आणि मलिदा आपण कुठल्या देवाला दाखवतो. ही भाजी आहे, मी आता सध्या घरात जेवण करण्यासाठी केलेली होती आमच्यासाठी, आणि तो नैवेद्य केलेला आहे. तर हा नैवेद्य आपण आज शहीद बादशाह यांची जत्रा आहे आणि आपण आज तिकडे जाणार आहोत. आणि नैवेद्य घेऊन आता आपण चालतच निघालेलो आहोत. आपल्या घरापासून थोड्याच अंतरावर आहे. आणि आपण हे बघा, आपण मंदिराजवळ आलेलो आहोत. आणि इथं थोडीशीच रांग लागलेली होती. आणि या रांगेमध्ये थांबून आपल्याला थोड्याच वेळामध्ये लगेच दर्शन मिळालेलं आहे. आणि आम्ही मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलेलं आहे, नैवेद्य दाखवलेला आहे. आता आपण इथे बाहेर आलेलो आहोत. इथेच बाहेर भरपूर स्टॉल लागलेले होते, दुकान लागलेली होती. खूप छोटी मोठी, खूप सुंदर आकर्षक असं दुकानं इथे होती. खूप छान छान दुकाने होती. प्रत्येक गोष्टीची दुकाने इथं लागलेली होती. लेकरांची खेळणे होती, स्टेशनरी सामान होतं, सेल होते. खूप सुंदर दुकाने इथे लागलेली होती. खूप बाजार आम्ही फिरून बघितला, खूप बाजार फिरलो आणि खूप खरेदी पण केली. आणि चला तुम्हाला पण दाखवते की आपण काय काय खरेदी केलं. हा समोर आहे जो पर्सचा स्टॉल आहे. आणि इथे खूप सुंदर सुंदर पर्स होती आणि ती आपल्या बजेटमध्ये सुद्धा होती. आम्ही खूप पर्स बघितले. आणि हे मुलींचे गळ्यातले होते, कमरपट्टे होते, आपल्या केसांचे जे पिना असतात त्या पिना होत्या, बॉबी पिना होत्या, मोठे पिन्स होते, क्लच वगैरे संपूर्ण सगळं होतं इथं या स्टेशनरी दुकानामध्ये. आणि म्हणजे असतं सगळीकडे सगळं, सर्व काही, पण आपल्या बजेटमध्ये होतं. खूप छान. अगदी 100-50 रुपयापासून वस्तू होत्या. आणि मला हा स्टॉल खूप आवडली, ही दुकानं खूप आवडली. आणि बहुतांश असं जत्रेच्या ठिकाणी खूप दुकाने लागतात, छोटी असतात, काही मोठी असतात. आणि खूप सुंदर सुंदर दुकाने लागतात. आणि लेकरांचं असं असतं की त्यांना जत्रेला वगैरे गेलं की काही ना काही तिथं घ्यायचंच असतं. पण कसं असतं, जत्रेमध्ये 1-2 रुपया कुठे वाढवून देतं, कुठे कमी असतं. तरीसुद्धा लेकरांना त्याचं काही नाही, त्यांना ते घ्यायचंच असतं. एखादी वस्तू आवडली की ते त्यांना घ्यायचंच असतं. आणि मला 2 मुली असल्यामुळे त्या मुली फक्त पर्स घे आणि ते काय हातातले वगैरे घे, हे घे, ते घे, बांगड्या घे, ब्रासलेट घे, हेच बोलत होत्या त्याने. नंतरनं मग आम्ही आता काय करायचं नाविलाजाला. आणि असं झालं की हे खूप बजेटमध्ये होतं आणि भरपूर खरेदी केली. आणि मेन म्हटलं तर इथं खूप छान एक दुकान होतं, त्याच्यावर खूप गर्दी होती. म्हणजे त्या दुकानामध्ये हे आपण पाहू शकता समोर की तिथं लाल कलरची एक पाटी छोटीशी अडकवलेली आहे की तिथं बघा 10 रुपयाचं सेल होतं मैत्रिणींनो. 10 रुपयाचं सेल होतं ते. आणि साईडला मी इथं पर्स घेत होते आणि हे माझ्या मुलीनं शूट केलं आहे. आणि तिनं ती पर्स ते जे सेल आहे ते सेल बघून आली आणि तिनं मला इथून लगेच खरेदी करून तिकडे आम्ही 2-3 पर्स घेतलं. आणि म्हणजे छोटे 2 घेतलं मुलींना आणि मी एक, असे 3 पर्स आम्ही खरेदी केलो. आणि लगेचच आम्ही इथून या 10 रुपयाच्या सेलवर आलो. पण हा 10 रुपयाचा सेल लांबूनच खूप असं हे दिसत होता की बाबा 10 रुपयाला काय येत असेल, काहीतरी अशी तशी वस्तू असेल असं वाटत होतं. पण ज्यावेळेस अक्षरशः सेलमध्ये गेलो, खूप सारी खरेदी केलो आम्ही, खूप सारी खरेदी केलो की सगळ्या वस्तू महत्त्वाच्या होत्या. छोटे छोटे रुमाल्स होते, पुन्हा मुलींच्या केसाचे छोटे बो होते, पिना होत्या, खूप सारं होतं आणि खूप सारी खरेदी केलो. आणि त्यानंतर मग इथं हे मुली घेऊन आल्या मला आणि इथं आलो आम्ही आणि इथं बघितलं, इथं ते गाड्या वगैरे होत्या. तिथं काय आम्हाला काही पसंत पडलं नाही. लगेच त्याच्या पुढच्या एक दुकानामध्ये गेलो, तिथं थोडीशी खेकडे वगैरे घ्यायची खरेदी केली. आणि मग तिथून प्रत्येक दुकान बघत 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 आम्ही थोडेसं पुढे गेलो.
भरपूर खूप सुंदर दुकाने होती. पूर्ण सगळी दुकाने फिरलो आम्ही. खूप लोक खरेदी करत होते आणि खूप छान वाटलं आणि खूप प्रसन्न पण वाटलं. तिथं असं तिथून बाहेर निघावं असं वाटतच नव्हतं. अशीच खरेदी करत फिरावं असं वाटत होतं. पण काय करावं, टाईम पण नव्हता. संध्याकाळचा टाईम होता. आम्हाला घरी पण यायचं होतं लवकर आणि इतक्या वस्तू समोर दिसत होत्या आणि इतक्या बजेटमध्ये की कोणत्या घ्यावा आणि कोणत्या नाही कळतच नव्हतं. हे बघा, मी बार याच्यामध्ये दाखवत होते की ₹10 सेल आहे, पण वस्तू खूप सुंदर आहेत. तुम्ही जर म्हणलो तर मी जे जे काही तिथून आणलेलं आहे ते ₹10 सेलमधलं मी त्याचा वेगळा व्हिडिओ करून तुम्हाला टाकेल आणि तुम्ही ज्यावेळेस बघितलो की खरंच म्हणताल मला की खूप छान सेल होतं आणि त्याचा वेगळा व्हिडिओ करेन मी. आणि हे बघा, इथं प्रत्येक पर्स इथं खूप सुंदर होत्या आणि प्रत्येक पर्सची किंमत ऐकायला तर हैराण व्हा. फक्त ₹100 एक पर्स होता तिथे. मित्रांनो, फक्त म्हणायला हे वाटतं थोडंसं, पण कसं आहे ना, ₹100 काहीच मिळेना गेले आणि एवढ्या सुंदर सुंदर पर्स ₹100 होत्या म्हणून मी फक्त म्हणलं. पुन्हा नंतरनं हे जे बायका असतात ना, आमच्या इकडं असं फिरत असतात की केस फुगे म्हणत, त्या बायकासुद्धा असं इथं बसलेल्या होत्या आणि खूप छान त्याने आपल्या दुकानाला सजवलेलं होतं. लेकरांची खेळणी भांडी खूप सुंदर सुंदर त्याने घेऊन आलेल्या होत्या. बाहुल्या होत्या, जे आम्ही लहान होतो त्यावेळेसच्या जे बाहुल्या आम्ही खेळायचो, ते बाहुल्या आम्हाला तिकडं भेटल्या. तिकडं आम्ही बघितलो, खूप छान वाटलं, घेतल्या पण थोड्याशा. मग त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि हे बघा, इथे एक विहीर आहे. ही ह्याच मंदिराची, या देवस्थानची आहे. ह्याच विहिरीतलं पाणी घेऊन आपल्याला नैवेद्य करायचं असतं आणि या मंदिराच्या मागे आपल्याला खेळण्यासाठी खूप सारं काय म्हणतात त्यांना, खूप सारे हे असे पाळणे वगैरे असं खूप सारं खूप छान छान आलेलं होतं. मग तिकडं आम्ही थोडंसं बघून तरी यावं. आमचा काही इरादा नव्हता खेळायचा, कारण आम्हाला घरी जायला उशीर होत होता आणि आम्ही चालत आलेलो होतो. त्यामुळे मग आता आम्हाला घरी जायचं होतं. पण मग लेकरं बोलले की आम्हाला आता काही घ्यायचं नाही, काही खायचं नाही, आम्हाला फक्त ते खेळायचं आहे किंवा बघायचं आहे. मग यांना दाखवावं म्हणून आम्ही तिथं अक्षरशः गेलेलो आणि तिथं काय झालं बघा. आम्ही तिकडे गेलो, सर्व बघितलं. खूप सुंदर पाळणी वगैरे होते आणि बघत काय नाही, हे बघा इथं हे असं मुलं उड्या मारत होते. आणि मग मी आता या गर्दीमध्ये मी लेकरांना हाताला गच्च पकडलं आणि मग माझ्या हातातला जो हा मोबाईल आहे, जे शूट चालू होतं, ते मी माझ्या मोठ्या मुलीच्या हातात दिलेलं आहे आणि तिनं थोडंसं शूट पण केलं आहे आणि स्वतःचा पण आवाज दिलेला आहे ती. आणि पुढचा आवाज आता तिचा तुम्हाला ऐकायला येईलच. आणि हे बघा, इथं हे खूप महाग होते हे इकडं. आम्हाला उगं वाटलं असं की काय नाही बाबा, असंच हे 1-2 तर असंच ठेवलेले आहेत वाटलं हे जंपिंग जपांगचे, पण नाही, यांना भरपूर तिकीट्स होते. एका लेकराला इथे ₹50 तिकीट होतं साध्या खेळाला आणि हे जे मोठे खेळ आहेत त्यांना भरपूर ₹60-70 असं काहीतरी तिकीट्स होतं प्रत्येकाला, एकेकाला. मग आम्ही फक्त बघितलं, इथे नाही गेलो आम्ही वरी. मग इकडे एक छोटंसं, इकडे बघितलं तरी एक पाळणा होता खूप मोठा आणि त्या पाळण्याच्या लगत खाल्ल्या साईडला एक छोटंसं झम्पिंग जपांग म्हणतात आमच्याकडे. तुमच्याकडे काय म्हणतात सांगा. असं गोल गोल फिरायचं आहे, इथे गाडी खेळायचं, लहान लेकरांचं आहे सगळं. आमच्यासाठी मौत का कुआ. तुम्ही कधी बसलाय का अशा पाळण्यात? सांगू शकता, कमेंट वगैरे करा आम्हाला. बाकी सगळं लहान लेकरांचंच आहे इथं. या मोठ्या पाळण्याच्या साईडला एक छोटीशी आगीनगाडी केलेली होती आणि ती आगीनगाडी खूप छान वाटली आणि आम्हाला परवडली पण. त्याचं तिकीट कमी होतं, प्रत्येकी ₹20 ₹30 असं होतं. आणि त्याच्यामध्ये हे पहा, माझ्या मुली बसलेल्या आहेत. या मुली माझ्या आहेत, हाय बाय करत असलेल्या. आणि ह्याच्यामध्ये बसल्या आणि खूप छान वाटलं. खूप छान आणि सावकाश फिरवत होतं, काही असं फास्ट वगैरे नव्हतं. खूप स्लो ही आगीनगाडी फिरत होती, म्हणजे लेकरांना पण भीती वाटणार नाही आणि त्यांच्या मनासारखा खेळ त्यांना खेळायला भेटेल.
असं ही आगीनगाडी होती आणि मला ती छान वाटली. मी त्याच्यामध्ये लेकरांना बसवलं आणि आता इतकं फिरून इतकं खेळून आता खूप भूक लागलेली होती आणि इथं इतके सुंदर स्टॉल आलेले होते सांगता बस. आणि मी फक्त ही आगीनगाडी थांबायची वाट बघत होते. इथं थोडंसं मी व्हिडिओ फास्ट केलेला आहे कारण आता मला मी काय काय खाल्ले ते दाखवायचं होतं आणि मला बाहेरचं फरचुटण खायला खूप आवडतं. हे बघा इथं मस्त लागलेला होता पाणीपुरीचा गाडा आणि पाणीपुरी म्हणल्यानंतर मग भूक नसली तरी एखादा प्लेट येऊ द्या असं आपण म्हणतो. कितीही पोट गच्च भरून राहिलं तरी आपल्याकडे एक तरी प्लेट आपण पाणीपुरी खाऊ शकतो असं असतं. आणि आता एवढं फिरल्यावर मला तर खूप भूक लागलेली होती, लेकरंही भुकेजलेले होते आणि चालतं एखाद्या टायमाला असं स्नॅक्स बाहेरचं खायला छान असतं आणि अशा ठिकाणामध्ये हे खूप छान लागतं. तेवढं काय आम्ही बाहेरचं म्हणजे खात नाही, घरी बनवतो शक्यतो, पण अशा ठिकाणी गेल्यानंतर खावं वाटतं आणि तिथं ते खूप छान पण लागतं आणि भरपूर लोक खात होती. इथं पाणीपुरीचे जे हे मामा दिसत आहेत ते आमच्या इथं रोजच म्हणजे येतात, पाणीपुरी घेऊन येतात गाडा आणि ते आम्हाला तिथं भेटले. मग त्यांच्याजवळच आम्ही पाणीपुरीची प्लेट ठरवलो कारण खूप जण होतो. मग आम्ही प्लेट ठरवून घेतली आणि मग तिथं ते घेतलं, तिथं ऑर्डर दिलेली. मग तिथली ऑर्डर होईल तोपर्यंत तिथं मंचुरियनच्या गाड्यावर आलो आणि हे काही इथं कोण ओळखीचं नव्हतं, पण इथले पण प्लेट आम्ही ठरवायचा प्रयत्न केला पण हे काय प्लेट ठरले नाहीत. आणि हे प्लेट ज्या किमतीमध्ये होते त्याच किमतीमध्ये हे प्रत्येकजण एक एक प्लेट घेतलं आणि हे पण आम्ही खाल्लो मंचुरियन आणि हे मंचुरियन खूप सुंदर झालेले होते आणि हे पण खाल्लो, मस्त पोट भरलं. आणि मग त्यानंतरच आम्ही इथून उठलो. पाणी बॉटल आमच्यासोबत घेतलेली होते त्यामुळे आम्ही पाणी आम्ही पिलो. पाणी काय आम्ही घेतलं नाही. हे पहा, ही भेळ इतकी सुंदर भेळ केलेली होती, खूप छान भेळ होती आणि खूप सुंदर पाणीपुरी होती. बघा मी पाणीपुरी खात होते आणि माझी लहान मुलगी भेळ खात होती आणि खूप छान वाटलं, खूप सुंदर आवडलं आम्हाला. आणि तिथून आता आम्ही घरी निघालेलो आहोत आणि जाता जाता थोडंसं आम्हाला हे थोडे फुगे आणि हे तेचं स्टॉल दिसलं, बघितलो. काही खरेदी वगैरे इथं नाही केलेली आम्ही, फक्त बघितलं जाते वेळेस होतं. आणि हे फुगे मला खूप आवडलेले होते पण इथे 2च फुगे होते आणि आम्ही भरपूर जण होतो त्याच्यामुळे आता भांडण होईल सगळ्या लेकरावामध्ये म्हणून आम्ही हे फुगेच खरेदी केलेले नाही, फक्त बघितलं आणि निघालो. आणि जाते वेळेस इकडे देवाला येते वेळेस मला काही लाईटिंगची शूट करणं झालं नाही वाटतं, पण मी इकडे येते वेळेस घरी येते वेळेस नक्की या लाईटिंगची शूटिंग केलेली आहे कारण ही लाईटिंग खूप सुंदर दिसत होती, खूप छान वाटत होतं. इथून येते वेळेस खूप छान प्रसन्न वाटत होतं मनाला आणि सगळा थकवा दूर होत होता. त्यानंतर घरी येताना हे बघा हे कुत्र्याचं पिल्लू दिसलं, ह्याची पण थोडंसं शूट घेतलं मग घरी परतणार. चला तर मंडळी, बघा माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा, म्हणजे मला अजून व्हिडिओ बनवायला खूप छान वाटेल.